आपण नेहमी ऐकतो की जावाचा कोड एकदा लिहिला की तो विंडोज, मॅक किंवा लिनक्स कुठल्याही मशीनवर अगदी आरामात चालतो. पण ही जादू नक्की होते कशी? म्हणजे एकाच कोडला वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम कशा काय ओळखतात? चला तर मग आज आपण जावाच्या याच आत्म्याचं म्हणजेच JVMचं रहस्य उलगडून पाहूया. या विश्लेषणात आपण एका जावा प्रोग्रामचा संपूर्ण प्रवास पाहणार आहोत, अगदी त्याच्या सोर्स कोडपासून ते प्रत्यक्ष चालण्यापर्यंत. आणि हो, ह्या प्रवासातला प्रत्येक टप्पा आपण नीट समजावून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी सुरुवात करूया त्या वचनापासून ज्याने जावाला जगभरात इतकं प्रसिद्ध केलं. हे आहे जावाचं प्रसिद्ध ब्रीद वाक्य. याचा अर्थ खूप साधा पण तितकाच शक्तिशाली आहे. डेव्हलपर्सना प्रत्येक मशीनसाठी म्हणजे विंडोजसाठी वेगळा, मॅकसाठी वेगळा असा कोड लिहिण्याची अजिबात गरज नाही. एकच कोड लिहा आणि तो जगातल्या कुठल्याही मशीनवर चालेल. पण मग इथेच तो मोठा प्रश्न उभा राहतो, हे शक्य तरी कसं होतं? वेगवेगळ्या बनावटीच्या, वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या मशीन्स एकच कोड कसा काय समजू शकतात? आणि या प्रश्नाचं एकच उत्तर आहे जावा व्हर्च्युअल मशीन म्हणजेच JVM. खरं तर हे एक अप्रतिम सॉफ्टवेअर आहे जे जावा कोड आणि कम्प्युटरच्या हार्डवेअरमध्ये एका दुभाषेप्रमाणे काम करतं. आणि याचमुळे प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स म्हणजेच प्लॅटफॉर्म स्वातंत्र्याची किमया अशक्य होते. ठीक आहे, चला तर मग या प्रवासातला पहिला स्टॉप घेऊया. इथे आपण बघणार आहोत की माणसांना समजणारा साधा कोड JVMला समजणाऱ्या एका खास भाषेत कसा बदलला जातो. तर होतं काय की डेव्हलपर .java फाईलमध्ये आपला कोड लिहितो. मग जावासी नावाचा कंपायलर तो कोड कंपाईल करतो. पण गंमत इथेच आहे, याचं आउटपुट थेट मशीनला समजणारा कोड नसतो, तर एक खास मधली भाषा असते जी .class फाईलमध्ये सेव्ह होते. ह्याच .class फाईलमध्ये दडलेला असतो बाईट कोड. ही एक युनिव्हर्सल म्हणजे जागतिक भाषा आहे जी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या JVMला सहज समजते. आणि हीच जावाच्या कुठेही चालवा या वचनामागची खरी किल्ली आहे. आता आपला बाईट कोड तयार आहे आणि तो JVMचा दारात उभा आहे. आणि इथे त्याची भेट होते एका गेटकीपरशी ज्याचं नाव आहे क्लास लोडर. ही क्लास लोडर सबसिस्टम मुख्यत्वे 3 कामं करते. पहिलं, ते क्लास फाईलला उचलून मेमरीमध्ये लोड करतं. दुसरं, त्याला चालवण्यासाठी तयार करतं, यालाच लिंकिंग म्हणतात. आणि तिसरं, त्यातला महत्त्वाच्या व्हॅल्यूज सेट करतं, म्हणजे इनिशियलायझेशन. या 3 कामांमध्ये लिंकिंग हा टप्पा खूप इंटरेस्टिंग आहे. इथेच खरी तपासणी होते. म्हणजे JVM बाईट कोड सुरक्षित आहे की नाही हे तपासते, ज्याला व्हेरिफिकेशन म्हणतात. मग स्टॅटिक व्हेरिएबल्ससाठी जागा तयार केली जाते, म्हणजे प्रिपरेशन. आणि शेवटी कोडमधले संदर्भ प्रत्यक्ष मेमरी ॲड्रेसशी जोडले जातात, याला म्हणतात रिझॉल्युशन. आणि हे काम एकटा क्लास लोडर नाही करत, तर त्याची एक पूर्ण टीम असते. एक पदानुक्रम आहे असं समजा. सगळ्यात वर असतो बूटस्ट्रॅप क्लास लोडर, जो जावाच्या मूळ लायब्ररी लोड करतो. त्याच्या हाताखाली असतो एक्सटेन्शन क्लास लोडर. आणि मग येतो ॲप्लिकेशन क्लास लोडर, जो आपल्या प्रोग्रामचा कोड लोड करतो. ठीक आहे, तर कोड आत आलाय, त्याची तपासणी झालीये. आता वेळ आहे त्याला व्यवस्थित जागेवर ठेवण्याची, म्हणजे JVMच्या मेमरीमध्ये त्याचं आयोजन करण्याची. JVM आपल्या मेमरीला 5 मुख्य विभागांमध्ये वाटून घेते: हीप एरिया, मेथड एरिया, स्टॅक एरिया, PC रजिस्टर्स आणि नेटिव्ह मेथड स्टॅक्स. आणि प्रत्येक भागाचं काम ठरलेलं आहे. आता गंमत बघा, मेथड एरियामध्ये क्लासबद्दलची सगळी माहिती असते. आपण प्रोग्रॅममध्ये जे काही ऑब्जेक्ट्स तयार करतो ते सगळे हीप एरियामध्ये जाऊन बसतात. आणि स्टॅक एरिया प्रत्येक मेथड कॉल आणि लोकल व्हेरिएबल्सचा हिशोब ठेवतो. थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक गोष्टीसाठी एक पक्की ठरलेली जागा आहे. आता इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली आहे. एक अपग्रेड झाला आहे असं म्हणूया. जावा 8च्या आधी मेथड एरियाला परमजेन म्हणायचे आणि तो हीपचाच एक भाग होता, त्यामुळे मेमरीच्या समस्या खूप यायच्या. पण जावा 8 नंतर आला मेटास्पेस, जो थेट कॉम्प्युटरच्या नेटिव्ह मेमरीचा वापर करतो आणि त्यामुळे तो जास्त लवचिक आहे. आणि याच बदलामुळे अजून एक महत्त्वाचा फरक पडलाय, जो अनेक डेव्हलपर्सना गोंधळात टाकतो. नवीन JVMमध्ये स्टॅटिक व्हेरिएबल्स म्हणजे जे क्लासशी जोडलेले असतात ते आता मेथड एरियाऐवजी थेट हीप एरियामध्ये साठवले जातात. हा एक छोटा पण खूप महत्त्वाचा तपशील आहे. बरं, आता आपला कोड मेमरीमध्ये अगदी व्यवस्थित सेट झाला आहे. आता वेळ आहे त्याला खऱ्या अर्थाने कामाला लावण्याची. आणि त्यासाठी आपण जाणार आहोत JVMच्या इंजिन रूममध्ये, म्हणजेच एक्झिक्युशन इंजिनकडे. या इंजिन रूममध्ये एक जबरदस्त जोडी काम करते. पहिला आहे इंटरप्रेटर, जो बाईटकोडची एक एक ओळ वाचून ती चालवतो. पण जेव्हा त्याला दिसतं की एखादा कोड वारंवार वापरला जातोय, तेव्हा JIT म्हणजेच जस्ट इन टाइम कंपायलर मैदानात उतरतो.
तो त्या हॉट कोडला थेट सुपरफास्ट नेटिव्ह मशीन कोडमध्ये बदलतो, ज्यामुळे प्रोग्रामचा परफॉर्मन्स प्रचंड वाढतो. आणि या इंजिन रूममध्ये अजून एक महत्त्वाचा खेळाडू आहे, गार्बेज कलेक्टर. याला आपण JVMचा एक हुशार सफाई कर्मचारी म्हणू शकतो. तो सतत हीप एरियावर लक्ष ठेवतो आणि जे ऑब्जेक्ट्स आता वापरात नाहीत त्यांना शोधून काढून टाकतो. ह्यामुळे मेमरी आपोआप मोकळी होत राहते. एवढंच नाही, JVM फक्त जावाच्या दुनियेतच रमत नाही. JNI म्हणजेच जावा नेटिव्ह इंटरफेस नावाच्या एका पुलाच्या मदतीने ते C किंवा C++ सारख्या इतर भाषांमधल्या कोडशीही बोलू शकते. हे JVMच्या अष्टपैलुत्वाचं एक उत्तम उदाहरण आहे. चला तर मग आपण जिथून सुरुवात केली होती त्या प्रश्नाकडे परत येऊया. आत्तापर्यंत पाहिलेल्या सगळ्या गोष्टी एकत्र जोडून बघूया. बाईट कोड लोड करण्यापासून तो सुरक्षित असल्याची खात्री करण्यापर्यंत, त्याला मेमरीमध्ये व्यवस्थित मांडण्यापासून ते इंटरप्रेटर आणि JIT कंपायलरच्या मदतीने हुशारीने चालवण्यापर्यंत, JVMची ही संपूर्ण कार्यपद्धतीच ती जादू आहे जी जावाला एकदा लिहा कुठेही चालवा हे वचन पूर्ण करायला मदत करते. पण तंत्रज्ञान कधीच एका जागी थांबत नाही. आज आपण क्लाउड, एज कम्प्युटिंग आणि अशा अनेक नवीन तंत्रज्ञानांच्या जगात आहोत. मग अशा बदलत्या काळात या व्हर्च्युअल मशीन तंत्रज्ञानाचा भविष्य काय असेल? हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?